नागरिकांच्या आकांताने बाजारपेठ परिसर हादरला। अत्यंत क्रूरपणे हत्या केलेल्या मारेकरांना फाशी द्या, त्याशिवाय मागे हटणार नाही। याकरता आज दिनांक 28 जुलै 2024 रोजी यशश्री शिंदे हिच्या निर्गुण हत्येचा उरण तालुक्यात संताप व्यक्त होत आहे। उरण येथील गांधी पुतळ्याजवळ सकाळी 10 वाजता सर्वांनी एकत्र जमून तिथे निषेध व्यक्त करण्यात आला। गांधी पुतळ्यापासून ते 4 फाटा ते पोलीस स्टेशनपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला आणि आज सुद्धा उरण बंद करण्यात आले। नराधमाला फाशी द्या, तसेच यशस्वीच्या हत्येचा आरोपी लवकरात लवकर अटक होऊन त्याच्यावर फास्ट ट्रॅकमध्ये निर्णय होऊन कारवाई झाली पाहिजे। या मागणीसाठी उरण पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या संख्येने जनसमुदायाने पोलीस स्टेशनला घेराव घातला। उरणकरांच्या आक्रोशाच्या घोषणा आणि संतापजनक आकांताने पोलीस स्टेशनचा परिसर आणि बाजारपेठेचा परिसर उरणच्या जनतेच्या आकांताने हादरून गेला। यावेळी उरणमधील राजकीय सामाजिक कार्यकर्ते व उरणचे नागरिक, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण। आस्ते 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 अरे झाडावरच्या राजी लहानपणापासून सवय आहे ना। ऐका, उरणच्या तमाम नागरिकांना एक विनंती आहे। विनंती नाही, आता रागाने रोषाने पेटून उठलं पाहिजे। कालची जी घटना झालेली आहे ती दिल्लीत झाली, नवी मुंबईत झाली। आज आपल्या उरणमध्ये, आज आपल्या गावात, आज आपल्या मुलीवर झालेली आहे। आज जेव्हा घटना घडली त्या दिवशी मला पोलीस स्टेशनचा खेद वाटतो। त्या गुरुवारी रात्री मी स्वतः माझ्या फॅमिली सोबत तिथे हजर असताना, गुरुवारी रात्री त्या कुटुंब तिथे हजर असताना त्यांना मी जाऊन विचारलं तरी मला सांगितलं नाही काय मॅटर आहे। मी पेटून उठण्याचं कारण एकच आहे। गुरुवारी एका माझ्या मॅटरमुळे, मी मॅटर अनेक सोडवते महिलांचे, गुरुवारी मी हजर असताना तिथे आमदार मनोज शेठ भोईर ही आलेले एका प्रकरणात सोडवायला, परंतु आम्ही दोघही नेते मंडळी असताना सिनियर आम्ही समजू शकतो, कारण इथे तमाम ज्या महिला आलेल्या आहेत त्या रागात गोष्टी समजून घ्या। त्यांना सोडणार नाही, त्यांना तर मरेपर्यंत फाशी आहे। पण आणखी पोरी वाचवायचे का नाही आपल्याला? का असेच मोर्चे काढायचे? आपल्याला असेच मोर्चे काढायचे? आपल्या बहिणी वाचवायच्या नाही? समजावा पोरींना, बोला पोरींची, त्यांना विश्वासात घ्या। आई म्हणून, बहीण म्हणून, भाऊ म्हणून, बाप म्हणून ही गरज आहे काळाची। पोलीस त्यांचं काम करणार, आरोपी पकडणार का? 1000% पकडणार। त्याला फाशी होणार का? 1000% होणार। पण एक गेली, दुसऱ्या रांगेत असतील, आपल्याला माहित नाही, अशाच मारून काटून कुठेतरी टाकतील आणि आपण